हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो नवरात्र उत्सव जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. उलन वर्क राधाकृष्ण दांडिया रुमाल. त्यासाठी आपल्याला दांडिया ज्या आहेत ते बनवण्यासाठी रिकामे झालेले दोऱ्याचे रे जे आहेत ते लागणार आहेत आणि उलनचे शेड. राधाकृष्ण दांडियामध्ये आपल्याला एक जोडी राधाकृष्णाची आणि दुसऱ्या ज्या जोड्या आहेत त्या 6 लागणार आहेत. अशा 7 जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. स्टार्ट करूयात आपण. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात या पॉईंटला आत्ता. उलन वर्क राधाकृष्ण दांडिया रुमाल हा जो प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आहे, या प्रोजेक्टला लागणारं साहित्य आपण आत्ता पाहूयात. हे जे घेतलेलं आहे हे नेटचा कपडा घेतलेला आहे ओढणीसाठी आणि ही लेस घेतलेली आहे. याच्यावर यूज करायचं आहे. ओढणी तयार करायच्या आहेत. ओढण्या एक राधाची आणि दुसरी त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांच्यासाठी याचा वापर करायचा आहे. आत्ता आपण उलन पाहूयात कोणती लागणार आहे ती. हा जो सेड आहे तो रुमाल जो तयार करायचा आहे, राधाकृष्ण दांडिया ज्याच्यावर खेळत आहेत त्याच्यावर आपल्याला खाली जो जमिनीचा जो बेस तयार करायचा आहे त्याच्यासाठी हा सेड घेतलेला आहे. या पॉइंटला 7 सेड या ठिकाणी घेतलेले आहेत उलनचे. आणि हा जो सेड आहे याची आपल्याला राधाकृष्ण बनवायचे आहेत. आणि हे जे सेड आहेत ते त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांच्यासाठी हे सेड घेतलेले आहेत. आणि बॉडीसाठी हा सेड यूज करायचा आहे. चेहऱ्याच्या ॲब्रो जे आहे, डोळे जे आहे त्याच्यासाठी हा सेड घेतलेला आहे. साधी उलन आहे ही. फ्रेंड, या पॉइंटला फॅब्रिक ग्ल्यू घेतलेला आहे आणि टिस्को चिकटपट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. 6 नंबर टिकल्याची डबी आपल्याला लागणार आहे. याचा वापर आपल्याला लिपसाठी करायचा आहे या टिकल्यांचा. आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. या पॉइंटला राधाचं काम आपण घेऊयात. राधा आणि कृष्ण आणि त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांचं बॉडीचं जे काम आहे ते या पॉइंटला पाहूयात आपण. या भागात जेवढं शक्य होईल तेवढं. आणि त्यासाठी बॉडीसाठी आपल्याला हा सेड यूज करायचा आहे. आणि हे जे 4 बोटं आहेत त्या 4 बोटावर काम करायचं आहे आत्ता या पॉइंटला. या पॉइंटला उलन पकडायची आहे आणि हे जे बोट आहे या मापाने या स्टेपवर काम करायचं आहे. एकसारख्या आकारात ही उलन गुंडाळत जायचं आहे. व्यवस्थित शेपपर्यंत काम करायचं आहे आपल्याला हे. आणि 7 जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत. म्हणजे
बॉडीचं जे काम आहे ते 14 बॉडी आपल्याला तयार करायच्या आहेत. 40 बॉडी आपल्याला तयार करायच्या आहेत. 7 जोड्या. व्यवस्थित गुंडाळतच पुढे जायचं आहे. हळूहळू स्टेप पाहतच गुंडाळत राहायचं आहे. ही जी लोकर आहे, ही जी उलन आहे, ती व्यवस्थित शेपमध्ये गुंडाळतच पुढे जायचं आहे. याचे जे राऊंड आहेत ते मोजून घेतलेले नाही आहेत. शेप पाहतच हे राऊंड ठेवायचे आहेत. हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि पुढे काम करताना हे जी बोट आहे या बोटावर काम करायचं आहे. हे जे 2 बोट आहेत या बोटावर काम करायचं आहे. याचेही राऊंड मोजलेले नाहीयेत. शेप पाहतच हे राऊंड ठेवलेले आहेत. पुढे या पॉइंटला या मधला जो होल आहे त्या होलमध्ये दुसरी उलन टाकून या पॉइंटला मध्यावर हे लॉक मारायचं आहे. व्यवस्थित लॉक मारतच पुढे जायचं आहे. पुढे आणखीन एकदा लॉक मारायचं आहे. हे जे तयार करून घेतलेलं आहे हे चेहऱ्याच्या शेपसाठी तयार करून घेतलेलं आहे आणि याचा मध्य काढायचा आहे. आणि या पॉइंटलाही लॉक मारायचा आहे. पुढे काम करताना हे जे तयार करून घेतलेलं आहे आपण आत्ता व्यवस्थित उलन करूनच पुढे जायचं आहे आपल्याला. या पॉइंटला लॉक मारायचा आहे. हा जो शेप आपला तयार झालेला आहे हा चेहऱ्याचा शेप या पॉइंटला तयार झालेला आहे. या पॉइंटला लॉक मारायचा आहे. हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते
हे जे लॉक मारलेलं आहे या पॉईंटला कट करायचं आहे आणि असेच आपल्याला आणखीन 14 या ठिकाणी 7 जोड्या, 7 दुने 14 हे पार्ट तयार करून घेऊयात आपण. आत्ता या पॉईंटला हे जे काम केलेलं आहे आणखीन 13 वेळा आपल्याला हे काम करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉईंटला हे जे आपण आत्ता तयार केलेलं आहे, हे जे एक तयार झालेलं आहे आपलं, आणि इथून पुढे आपल्याला काम करताना सुरुवातीला आपल्याला हे जे केलेलं आहे ते आपण राधासाठी यूज करूयात. आणि आत्ता राधाचंच काम पाहूयात. या भागात जेवढे शक्य आहे तेवढं या पॉईंटला आपल्याला आत्ता हाताचं काम करायचं आहे. हात तयार करायचे आहेत. पहा या पॉईंटला 1 2 3 4 5 6 7 8 9 या पॉईंटला डबल क्रोशा यूज करायचा आहे. या ज्या चेन आपण टाकलेल्या आहेत या चेनमध्ये डबल क्रोशा यूज करायचा आहे. खांब वापरायचा आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. डबल क्रोशा चेन फोडण्याचं जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते डबल क्रोशा यूज केलेला आहे चेन फोडण्यासाठी. आणि हे जे काम आहे ते हाताचं काम घेतलेलं आहे. प्रत्येक लुकमध्ये हा 1 डबल क्रोशा घेतलेला आहे. या पॉईंटला 1 2 3 4 चेन वाढवलेल्या आहेत. बोटांचा शेप या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. 5 बोट आपल्याला तयार करायचे आहेत. या पॉईंटला 1 2 3 4 5 या पॉईंटला लॉक मारायचा आहे. पुढे पुन्हा 1 2 3 4 5 चेन आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक मारून पुन्हा आणखीन एकदा लॉक या पॉईंटला मारायचा आहे. असे आपले 3 बोट झालेले आहेत. आणखीन 2 बोट करायचे आहेत. 1 हेच रिपीट करायचं आहे. 2 3 4 5 पहिल्या लुकमध्ये सुई टाकून लॉक मारायचा आहे. 1 2 3 4 टाइम आपलं रिपीट झालेलं आहे. पुढे पुन्हा आणखीन 1 टाइम राहिलेला आहे आपलं. 2 3 4 5 पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक मारायचा आहे. आपला हा जो हाताचा जो शेप आहे तो तयार आहे या पॉईंटला. आणि कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. असाच आणखीन एक हात आपल्याला तयार करायचा आहे. तयार करून घेऊयात. सेम हेच काम त्या ठिकाणी रिपीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण ते काम. पहा या पॉईंटला दुसरा जो हात आपण तयार केलेला आहे या ठिकाणी ही जी उलण आहे थोडी लांब कट करायची आहे आणि या पॉईंटला उलट काढायचं आहे. आणि हे जे 2 हात आपण तयार करून घेतलेले आहेत या ठिकाणी आपल्याला पोटाचा शेप तयार करायचा आहे. ही जी उलण आपण उलटी काढलेली आहे
थोडी जास्त ठेवलेली ती व्यवस्थित या पॉइंटला गुंडाळायची आहे. पुढे काम करताना हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे, आता चेप व्यवस्थित पाहूनच आपल्याला पुढे काम करायचं आहे. ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. या ठिकाणी चेहरा, हात आणि पोट ही जी बॉडी आपली तयार झालेली आहे, या पॉइंटला उलण व्यवस्थित करूनच आपल्याला या ठिकाणी लॉक मारायचा आहे. पहा, या पॉइंटला व्यवस्थित लॉक मारतच पुढे काम करायचं आहे. या पॉइंटला आपलं लॉक मारून झालेलं आहे आणि या भागात इथून पुढचं दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.